आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ते लालीचं वडील ह्यांना धमकी देऊन गेलेत, पण त्यांनी गोपाळलाच काय केलं तर, आणि ते खरंच माणसं गोळा करून घेऊन आले तर. आव 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 उठताय ना व? आव आव उठा की. कसलं मेल्या का झोपले ती. आव आव उठा की. काय नाटक लावले का? कसं बाई उठवलं? घरावर काय दरोडा पडला का? सगळं झोपेचं खोबरं केलं माझ्या. बोल, कसं बाई उठवलं? नाही, काय नाही, झोपत झोपा सांगायला परत तू झोपेत न उठवलं मला. बोल आता काय झालं? तशी मी झोप मोडलेलीच आहे. बोल. तुम्ही त्या सुभाषरावांच्या अंगावर जायला नका होतं. हे विचारायला मला तू झोपेत न उठवलं? हा? तसं नव्हं. उद्या आपल्या गोपाळला जर एकटं गाठून काय केलं तर व सुभाषराव जिद्द राहील का मग? उद्या पोलीस घरात आलं तर काय करणार सांगा की. त्याचं मी अजून काही ठरवलं नाही. आणि आपलं हे मोठं बेन सुधाकर ते मी काही कामाचं नाही. हवं, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आता रातची कसली आयडिया? हो, ऐका तरी. आपण ना त्या सुभाषरावाला सांगायचं, त्यांच्या लालीचं आपण गोपाळबरोबर लग्न लावून देऊ. पण काय, आजच्या तारखेनुसार आपण त्यांच्याकडनं 10 लाख रुपये घ्यायचे. ते सुभाषरावाला काय कमी आहे व? लगेच तयार होईल बघा. आपण गोपाळला बी सांगू की लालीला जरा सांभाळून घे म्हणून. मग विषय संपला व. कसं वाटतंय तुम्हाला? चांगलीच आयडिया आहे की. आपल्याला आवडली. अगदी पर अक्कल नाही असं नाही तुम्हाला. मैच हुशार बी आहेत की तुम्ही. अरे वा, हसले की तुम्ही थेट अलका कुबलच दिसता. काय बी काय. हिम्मतराव, ए हिम्मतराव, बाहेर ये. ये बाहेर. सुभाषराव पुन्हा तोड म्हटलं. माणसं बघून घाम फुटला का काय? हा, नाही माझ्या पुढे लई पैलवानगी दाखवत होतात ना. आता दाखवा की तुमचं पैलवानकीचं डाव. नाही, आम्ही सगळे मिळून तुम्हाला चितपट केला. तर विचारा की, माझं पैसे लुबाडले ते लुबाडलं आणि बरं माझ्या पुरीला त्रास देताय वय? हा आज तुम्हाला सुट्टी नसती. सुभाष तात्याच्या मुलीला सून म्हणून मान द्यायचा, नाहीतर बऱ्या बोलात त्यांचं पैसे परत द्यायचं. कळलं का? आता काही कुठं ना केला तर हिथंच तुमची तिरडी बांधू. हिम्मतराव, माझ्यासोबत माणसं किती येते बघायच्या. तंगड मोडून हातात देत्याल, हातपाय तोडून तुमच्या त्या गोपाळाला घरात ठेवत्याल. कळलं ना? उभा आडवा हिथंच चिरेन तुला. हा, अरे थांब थांब. सोडू नका त्याला, सोडू नका. चांगला डोक्यात चटणी कुठून तसे कुठून काढा त्याला. धरा. हे आमच्या दोघांचं मॅटर आहे. त्याच्यात तुमचं काय काम? हा, आणि आमच्या भांडणात तुमच्या हाडांचा चुरा व्हावा हे चांगलं वाटेल का? चला रे. अरे कुठं जाऊ नका. चला. अरे असा हात वर करून जाऊ नका. आप्पा, फायनल सांगतोय.
पुढे यायचं रे आप्पा. आप्पा अजिबात पुढे यायचं रे आप्पा. तुम्हाला तुळशी शपथ आहे आप्पा. आप्पा मी फायनल बोलतोय आप्पा. आप्पा 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 आ! सुभाषराव, तुम्हाला जे काय करायचं होतं झालं करून. झालं मनासारखं. आता थोडा राग शांत कर. हं? आज चला बसून बोलूयात आपण शांतपणे. नाही हात नको आप्पा. आधीच हाडं खिळखिळी धरत माझी खुळखुळीगत वाचायला. मारत नाही मारत. चला चला आप्पा मग चला सुभाषराव, चला या. अरे व्याई आलेत, काहीतरी गोडाधोडाचं करा की. नाही नाही काही नको मला. खायचे तर राहू द्या, पण मी पुरीच्या घरचं पाणी बी पित नाही. फुलाताई राहू दे की पाहुणे नाही म्हणताय. असं कसं, चहा तरी ठेवा की. हा वय ग फुलाताई, ठेवू का चहा? मी ठेवते. कर. हा सुभाषराव, म्हणजे मला कळतंय तुमच्या मनात माझ्याबद्दल, आमच्या गोपाळबद्दल वयच आडी आहेच. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अहो माझा गोपाळ आहे ना, एकदम गुणाचा पोरगा आहे बघा. अहो गावामध्ये समधी ना त्याला देव माणूस म्हणून ओळखते. आमच्या गावातल्या बारक्या पोरांना आगीतनं वाचवलं त्यांनी. आणि टेलर म्हणून तो एवढा फेमस आहे, एवढा फेमस आहे, काय सांगू तुम्हाला. अहो मोठमोठ्याला नटे येतात त्याच्याकडे जंपर शिवायला, पण कधीही नजर वर करून त्यांच्याकडे तो बघत नाही. मला सांगा, असा गुणी पोरगा शोधून तरी पंचकृषीत सापडेल का आपल्याला? हा मी तर म्हणतो बरं का, आमच्या गोपाळ सारखी निर्मळ नजर या जगात कोणाचीच नसणार. नाही दुसऱ्या बायांकडे बघू न बघू, पण माझ्या लेकीकडे बघत नाही, त्याचं काय? अहो असं काय करता? वाईस येळ द्या की त्याला. आणि असं बी या दोघांच्या लग्नाच्या विषयाबद्दल त्याला काय माहित बी नव्हतं. आणि असं कुणी बी गळ्यात आणून बांधल्यावर कुणी बी कुणी बी म्हणजे ओळख नसलेलं असं म्हणायचं तिला. वय वय बरोबर. अहो काय आहे ना, अहो ओळख नसताना दोघांचं लगीन झालंय ना व, म्हणून वाईस तो जरा नाराजच आहे बघा. तुमची होती का ओळख लग्नाआधी? कोणाची असते? माझी आणि माझ्या बायकोची तर ओळख नव्हती, पण तरी सुद्धा चाललाच ना आमचा संसार. हो ते झालंच की व, पण आपला काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहेच की. आणि हळूहळू सगळं ठीक होईलच की. आणि आम्ही समजे आहेच की त्याला समजावून सांगायला, नाही का व? काल पातूर पुरीला बरोबर घेऊन जा, बरोबर घेऊन जा म्हणून माझ्या मागे तगादा लावला होता. आणि आज आम्ही हाय समजावायला लेकाला म्हणताय. एवढा बदल कसा काय झाला म्हणतो? रा रा